हॅलो, मी लक्ष्मण पांचाळ, लक्ष्य मॅथमॅटिक्स क्लास देगलूर. आज आपण 10th क्लासचा पार्ट 1 लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबलचा एक्सरसाइज. कोणता एक्सरसाइज मित्रांनो? 1.1 मधला सेकंड क्वेश्चन. काय? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन दिला असता याला कसं सोडवायचं आपण बघू. मग हा कोणत्या मेथडनं सोडवलेला? आपण एलिमिनेशन मेथडनं. मग एलिमिनेशन मेथड कसं राहते बघूया आपण. इक्वेशन जे दिलं ते लिहून घ्या. 3a + 5b = 26 इक्वेशन नंबर 1 द्या आणि a + 5b = 22 इक्वेशन नंबर 2. राईट. मग आता बघा, a च्या खाली a व्हेरिएबल आहे का, b च्या खाली b व्हेरिएबल आहे का पहा. मग व्हेरिएबल नंतर कुठं बघायचं मित्रांनो? मग कोएफिशियंट कडे. इथं 3 आहे, इथं किती 1 आहे आणि इथं 5 आहे, इथं 5 आहे. मग इथं दोन्ही जागी कोएफिशियंट इक्वल आहेत. मग कोएफिशियंट जर इक्वल असतील मग तिसरा स्टेप काय? साइन कडे बघायचं. साइन काय आहेत? प्लस प्लस. जर दोन्ही साइन जर सेम असतील तर काय करायचं? सबस्ट्रॅक्शन करायचं. राईट मित्रांनो. मग काय करू आपण? सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. 1 काय आहे? 3a + 5b = 26. a + 5b = 22. राईट. मग सबस्ट्रॅक्शन करायला खालचे साइन सगळे बदलतात. इथं प्लसच्या जागी मायनस, प्लसच्या जागी मायनस आणि इथं प्लस आहे म्हणजे इथं मायनस. 5b कॅन्सल. मग 3a - 1a किती राहिले? 2a. बरोबर. 26 - 22 किती? 4. हा 2 इथं मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे आल्यावर काय होते? डिव्हिजन मध्ये. a = 4/2. 2 to the 4 म्हणजे a = किती? 2. राईट. हा a व्हॅल्यू कुठेही ठेवा, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा. मग मी काय करतो? 2 मध्ये ठेवतो. पुट a = 2 इन इक्वेशन कशात? सेकंड. मग सेकंड इक्वेशन काय आहे? a + 5b = 22. याची व्हॅल्यू किती आहे? 2 + 5b = 22. मग 2 प्लस मध्ये इकडे आल्यावर काय होते? -5b = 22 - 2. 22 मधून 2 गेले 25b. राईट. मग इथं 5 मल्टिप्लाय मध्ये आहे म्हणजेच b = काय होते? 20. हा मल्टिप्लायचं काय होते? इथं डिवायडिंग मध्ये. 5 4 द 20. b = 4. मग एवढ्यावर झालं का उत्तर मित्रांनो? नाही, अजून पुढे आहे. जर 3 मार्काला क्वेश्चन विचारला आपण इथपर्यंत सर सोडवल्या तर 2.5 मार्क पडतात. मग इथं शेवटी काय लिहायचं मित्रांनो? सोल्युशन = a, b. पहिला a ची व्हॅल्यू काय आहे ते लिहून घ्या. a ची व्हॅल्यू काय आहे? 2 आणि b ची व्हॅल्यू काय? 4. राईट. मग आता सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. सेकंड क्वेश्चन काय आहे मित्रांनो? x + 7y = 10 इक्वेशन नंबर 1 आणि याच्या पुढचं काय? 3x - 2y = 7 इक्वेशन नंबर 2. मग फर्स्ट आपला नियम काय मित्रांनो? व्हेरिएबलच्या खाली व्हेरिएबल आहे का? x च्या खाली x आहे, y च्या खाली y आहे आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू राईट साईडला आहे. राईट. मग इथं 3 आहे, इथं 1 आहे. जर आपल्याला या दोघांचं कोएफिशियंट इक्वल असायला पाहिजे तर एलसीएम किती? 3 1 3. आणि इथं जर बघायला गेल्या 7 × 2 14 म्हणजे दोन्ही जागी जर 14 आलं तर आपण एलिमिनेशन मेथडनं आपण सॉल्व्ह करू शकता. आणि इथं पण 3 3 आलं तर पण एलिमिनेशन मेथडनं सॉल्व्ह करू शकता. मग सिंपल आपल्याला इथं आहे म्हणजे इक्वेशन 1 ला किती मल्टिप्लाय करावं पडते? 3 न. मग 3 न मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय? x + 7y = 10. मग ह्या इक्वेशन आपण किती मल्टिप्लाय करा? 3 न. 3 × x 3x, 3 × 7 21y. मग आपण राईट साईडचं विसरायला नाही पाहिजे. 3 × 10 किती? 30. हा इक्वेशन नंबर किती मित्रांनो? 3. मग जे इक्वेशन बदललं आपण त्याच्याकडे बघायचं का? मग इक्वेशन कोणतं बदललं आपण? 1. मग कुठं बदलतो आपण? 2 आणि 3 मध्ये. 2 आणि 3 मध्ये बघायचं. इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे आणि इथं पण साइन प्लस आहे, इथं पण साइन प्लस आहे. दोन्ही साइन जर सेम असतील तर काय करायचं? सबस्ट्रॅक्टिंग. म्हणजे सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 and
3. मग 2 काय आहे 3x minus 2y is equals to 7. 3x plus 21y is equals to 30. सबस्ट्रॅक्शन करायला खालचे साईन बदलतात. हा प्लसचं मायनस, हा प्लसचं मायनस, आणि इथं प्लस आहे म्हणजे मायनस. हा 3x गेट कॅन्सल. मायनस मायनस मायनसच होतात. 21 आणि 2 किती होतात 23y. हे कसं का मायनस होतात बघा मित्रांनो, -21 आणि -2. हा दोन्हीकडे मायनस कॉमन आहे, मायनस काढलो 21. इथं काय राहिलं मग प्लस. +2. 21 + 2 किती 23, आणि मायनसला मायनस म्हणून -23y. राईट. मग हा 30 एक मायनस आहे एक प्लस आहे, मग सबस्ट्रॅक्शन होते. 30 - 7 23. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं मायनस. राईट. हा मायनस मायनस गेट कॅन्सल. मग 23 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यावर काय होते डिवाइड मध्ये जाते. 23/23. 23 × 23 म्हणजे y = किती मित्रांनो 1. y = 1. मग हे y ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 मध्ये ठेवू शकता, 2 मध्ये ठेवू शकता किंवा 3 मध्ये, कुठेही ठेवा. म्हणजेच पुट किंवा सबस्टिट्यूट कोणतं घेऊ शकता. आपण सोपा शब्द पुट आहे म्हणून पुट ठेवलेलं. पुट y = 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवत मित्रांनो 1 मध्ये. 1 काय आहे x + 7y = 10. मग x ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. x ला x 7 × y ची व्हॅल्यू किती 1 + 10. x ला x 7 × 1 7 = 10. हा +7 आहे, इकडे आल्यावर काय होते मायनस, म्हणजे x = 10 - 7 म्हणजे x = 10 - 7 किती झालं 3. राईट. एवढ्यावर आपला सोल्युशन संपलेला नाही. अजून शेवटी सोल्युशन लिहायचं आहे. सोल्युशन काय सोल्युशन व्हेरिएबल कोणते कोणते आहेत मित्रांनो x, y. राईट. मग x ची व्हॅल्यू जी आहे ती पहिल्या लिहा. x ची व्हॅल्यू 3 आहे, y ची व्हॅल्यू किती आहे 1. मग 3, 1 इज द आन्सर. मग आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 काय आहे ते बघूया. 2x - 3y = 9. इक्वेशन नंबर 1. दिलेल्या इक्वेशनला आपण पहिला 1 2 लिहून घेऊया. 2x + y = 13. इक्वेशन नंबर 2. राईट मित्रांनो. मग पहिला काय बघायचं व्हेरिएबल कडे. व्हेरिएबल x आहेत. राईट. मग y च्या खाली y आहे. मग नंतर काय बघायचं कोएफिशियंट कडे. इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. राईट. या दोन्ही कोएफिशियंट सेम आहेत, आणि इथं -3 आहे आणि इथं किती आहे 1 आहे. मग इथं कोएफिशियंट सेम आहेत, म्हणजे खूप सोपं झाला. मग आता आपण साइन कडे बघू. प्लस आणि प्लस दोन्ही प्लस आहेत, म्हणजे साइन सेम आहे. साइन सेम असतील तर काय करावं पडते आपल्याला सबस्ट्रॅक्शन. म्हणजेच सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 3 1 and 2. मग असं पण करू शकतो मित्रांनो. इथं 3 आहे, इथं किती आहे 1 आहे. मग इथं 3 न मल्टिप्लाय करा. 3 न मल्टिप्लाय करून आलेल्या इक्वेशनला 1 आणि 3 ला ऍडिंग करू शकता. पण आपल्याला इथं सोपं असल्यामुळे आपण सोपं बघलेल्या सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. मग 1 काय आहे 2x - 3y = 9 आणि 2x + y = 13. सबस्ट्रॅक्टिंग करायला म्हणजे खालचे चिन्ह बदलतात. हा प्लसच्या जागी मायनस, प्लसच्या जागी मायनस, प्लसच्या जागी मायनस. 2x गेट कॅन्सल. हा -1 हा प्लस नाही. आता प्लस कडे लक्ष देऊ नका. मायनस मायनस आताच आपण बघल्या -3 -1 असतील तर मायनस कॉमन होते. 3+ इथं काय म्हणजे प्लस 3 + 1 किती 4. म्हणजे कोणतं 4 -4 म्हणजे -4y = एक प्लस आहे एक मायनस आहे, म्हणजे 13 - 9 4. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. राईट. हा मायनस मायनस गेट कॅन्सल. मग हा 4y मल्टिप्लाय मध्ये आहे, इकडे आला तर काय होतं मित्रांनो डिव्हिजन होते. 4/4 4 1 4 y = 1. राईट. मग y ची व्हॅल्यू तुम्ही कुठेही ठेवा, 1 मध्ये ठेवा किंवा 2 मध्ये ठेवा. सबस्टिट्यूट किंवा पुट y = 1 इन इक्वेशन 1. 1 काय 2x - 3y = 9. 2x ला 2x - 3 × 1 = 9. 2x ला 2x - 3 × 1 3 = 9. मग आता आपण इकडे लिहूया.
2x इज इक्वल टू -3 आहे. इकडे आल्यावर काय होतं मित्रांनो, प्लस 9 + 3, 9 + 3 12 आणि 2x ला 2x 2 इथं मल्टिप्लाय मध्ये आहे. इकडे आलं तर काय होतं, डिनॉमिनेटर मध्ये कन्वर्ट होते. x इज इक्वल टू 12/2, 2 6 12, x इज इक्वल टू 6. मग x ची पण व्हॅल्यू भेटली, y ची पण व्हॅल्यू भेटली, म्हणजेच आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे. शेवटी काय लिहायचं, सोल्युशन इज इक्वल टू, सोल्युशन कोणते कोणते व्हेरिएबल आहेत, x, y. मग x ची व्हॅल्यू काय आहे 6 आणि y ची व्हॅल्यू काय आहे 1. राईट मित्रांनो. इक्वेशन नंबर 4 सॉल्व करणार आहोत. बघा मित्रांनो, सॉल्व करताना जसं दिलं ते लिहून घ्या. पहिला काय, 5m - 3n इज इक्वल टू 19, इक्वेशन नंबर 1. मग काय, m - 6n इज इक्वल टू -7, इक्वेशन नंबर 2. राईट. एमच्या खाली एम आहे, यांच्या खाली एन आहे, हे बघून घ्या. आणि कॉन्स्टंट व्हॅल्यू राईट साईडला आहेत का हे पाहून घ्या. मग याच्यानंतर जर बघायला गेलं, इथं 5 आहे कोएफिशियंट, इथं किती आहे 1 आहे, आणि इथं -3 आहे, इथं किती आहे 6 आहे. मग ह्याचं जर एलसीएम काढायला गेलं, इथं एलसीएम 5 येते, आणि इथं जर एलसीएम काढायला गेलं मित्रांनो, इथं किती ते 6 येते. हा, मग 6 जर आलं तर इथं मल्टिप्लाय इक्वेशन 1 ला जर 2 ने केल्या तर ह्या दोघांचं कोएफिशियंट इक्वल येते. किंवा इक्वेशन नंबर 2 ला जर 5 न मल्टिप्लाय केलं तर ह्याचं इक्वेशन नंबर का, ह्याचं कोएफिशियंट 5 येते. म्हणजे एलिमिनेशन मेथडनं कोणतंही सॉल्व्ह करू शकता, जे सोपं आहे ते. आतापर्यंत आपण 3 क्वेश्चन्स साइन सेम असताना बघलेले आहोत, इथं पण साइन सेम आहेत. मग अजून पण असंच बघूया आपण. इथं काय करू, 5 न मल्टिप्लाय करूया इक्वेशन नंबर 2 ला, मल्टिप्लाय बाय 5 2 इक्वेशन. मग 2 इक्वेशन काय, m - 6n इज इक्वल टू -7. याला किती मल्टिप्लाय करायचं, 5 न. 5 × m, 5m, 5 × 6, 5 6 30, n प्लस मायनस मायनस 5 × 7 35 प्लस मायनस मायनस. राईट. काय अडचण आहे, मग इक्वेशन नंबर 3. जी इक्वेशन चेंज केलं त्याच्याकडे बघू नका. इक्वेशन चेंज कोणतं केल्या आपण, 7, ह्या इक्वेशन कडे बघायचं नाही. मग इक्वेशन कोणत्या कोणत्याकडे बघू, 1 आणि 3 मध्ये. मग इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. राईट. दोन्ही कडे साइन इक्वल आहे, म्हणजेच सेम आहे. साइन जर सेम असतील तर आपण काय करायचं, सबस्ट्रॅक्शन, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 3. राइट. 1 का है 5m - 3n इज इक्वल टू 19 आणि 5m - 30n इज इक्वल टू -35. सबस्ट्रॅक्शन करायला म्हणजे खालचे साइन बदलतात. इथं प्लसच्या जागी मायनस, मायनसच्या जागी प्लस आणि मायनसच्या जागी प्लस. राईट. 5m गेट कॅन्सल. आता हा 30 प्लस आहे आणि हा मायनस आहे, म्हणजे 30 - 3 किती, 27n. राईट. हा दोन्ही पण प्लस आहे, त्यांचं सम किती ते 54. राईट. मग 27 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आला तर डिव्हिजन, n इज इक्वल टू 54/27, 27 to the 4 म्हणजेच n इज इक्वल टू किती, राईट. मग n इज इक्वल टू 2 व्हॅल्यू तुम्ही 1 मध्ये ठेवू शकता, 2 मध्ये ठेवू शकता किंवा 3 मध्ये. मग कुठेही ठेवा. आपण 2 कॅन्सल केल्या, मग 2 मध्ये ठेवून बघूया. सबस्टिट्यूट व्हॅल्यू म्हणजे किंवा पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये, सेकंड. मग सेकंड मध्ये ठेवलेल्या m - 6n इज इक्वल टू -7. m ला m -6 इंटू n ची व्हॅल्यू किती 2 इज इक्वल टू -7. m इज इक्वल टू 6 इंटू 2 -12 -7. m इज इक्वल टू -7. हा मायनस आहे, इकडे आल्यावर प्लस होते. 12 - 7 5 म्हणजे m इज इक्वल टू किती 5. हा 3 मार्काला विचारते. इथपर्यंत जर लिहिल्या तुम्ही 2.5 मार्क पडतात मित्रांनो. मग शेवटी अर्धा मार्क कशावर अवलंबून आहे, सोल्युशन इज इक्वल टू m, n. कोणते व्हेरिएबल दिले ते लिहायचं, m, n. फर्स्ट ज्याने लिहिलंय m त्याची व्हॅल्यू पहिला, m ची व्हॅल्यू 5 किंवा n ची व्हॅल्यू किती, n ची व्हॅल्यू 2.
किंवा ऑर मध्ये असं पण लिहू शकता, सोल्युशन इज इक्वल्स टू m इज इक्वल्स टू 5, n इज इक्वल्स टू 2. राईट. आता इक्वेशन नंबर 5 बघणार आहोत. 5 दिले तर कोणतं इक्वेशन आहे बघून घ्या. एक्स आणि वाय व्हेरिएबलचं आहे. 5x + 2y इज इक्वल्स टू -3 इक्वेशन नंबर 1 आणि x + 5y इज इक्वल्स टू 4 इक्वेशन नंबर 2. राईट मित्रांनो. मग जर आपण व्हेरिएबल x आहेत, राईट, इथं 5 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 5, ह्याचे एलसीएम जर बघायला गेलं इथं 5 आहे, इथं ह्यांचे एलसीएम जर बघायला गेलं 10 येते. राईट मित्रांनो. म्हणजे एकतर जर इथं 10चं बघायला गेलं इक्वेशन 1 ला 5 न जर मल्टिप्लाय केलं 5 to the 10 आणि इथं 2 न जर गेलं 2 5 the 10 म्हणजे हे कोएफिशिएंट इक्वल होतात. मग इथं जर बघायला गेलं इथं तर 5 ऑलरेडी आहे, म्हणजे इक्वेशन नंबर 2 ला कितीनं मल्टिप्लाय करायचं 5. म्हणजे हे सोपं आहे. आपण जे सोपं आहे ते बघूया. म्हणजे मल्टिप्लाय बाय 5 टू इक्वेशन सेकंड. मग 5x + 5y इज इक्वल्स टू 4 ला किती मल्टिप्लाय करा 5 न 5 इंटू x 5x 5 इंटू 5 25 y प्लस 5 इंटू 4 20 इक्वेशन नंबर 3. मग जे इक्वेशन बदललं त्या इक्वेशन कडे पाहू नका. मग जे इक्वेशन बदलले नाही ते याच्याकडे पहा. 1 आणि जे नवीन इक्वेशन आले ते 3. नवीन आणि 1 आणि 3 मध्ये जर बघायला गेलं इथं 5 आहे, इथं 5 आहे आणि साइन पण सेम आहेत, म्हणजे सेम अजून सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 3. 1 and 3. 1 काय 5x + 2y इज इक्वल्स टू -3 आणि हे काय 5x + 25y इज इक्वल्स टू 20. सबस्ट्रॅक्ट करायला खाली साइन बदलतात. प्लसच्या जागी मायनस, प्लसच्या जागी मायनस, प्लसच्या जागी मायनस. 5x गेट कॅन्सल. मग एक प्लस आहे एक मायनस आहे, म्हणजे 25 मधून 2 गेले 23. y हा मायनसला मायनस आणि दोन्ही मायनस आहेत. आत्ताच आपण बघल्या दोन्ही जर मायनस असतील -20 -3 याच्यामध्ये मायनस कॉमन होते, म्हणजे इथं 20 इथं काय राहिलं मित्रांनो 3. पुढे कोणतं 3 +3 20 + 3 23 आणि ह्या मायनसला मायनस, म्हणजे कोणतं व्हॅल्यू काय ते -23. मायनस कॅन्सल. हा 23 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आला तर डिव्हिजन, म्हणजेच y इज इक्वल्स टू 23/23. 23 1 23 y इज इक्वल्स टू 1. मग y इज इक्वल्स टू 1 तुम्ही कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा 1 2 3 मध्ये कुठे ठेवा व्हॅल्यू तीच भेटते. बघा मी प्रत्येक वेळेस लिहितो तो पुट, आता लिहितो सबस्टिट्यूट. कोणतेही घेतलं तर चालते. सबस्टिट्यूट कोणती व्हॅल्यू y इज इक्वल्स टू सबस्टिट्यूट y इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय 5x + 2y इज इक्वल्स टू -3. 5x ला 5x प्लस 2 इंटू y ची किंमत, y ची व्हॅल्यू काय आहे, y ची व्हॅल्यू 1 इज इक्वल्स टू -3. 5x ला 5x 2 इंटू 1 2 -3 ला -3. हा +2 आहे, इकडे आला तर मायनस होते, म्हणजे 5x -3 -2 5x इज इक्वल्स टू -3 -2 इथं बघल्यावर -5. राईट. मग x इज इक्वल्स टू 5 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आल्यावर डिव्हिजन मध्ये -5/5 5 5 1 होते. x इज इक्वल्स टू 1 ते पण कोणतं मित्रांनो -1. हे चूक करू नका, मायनर चूक. मग x आणि y ची व्हॅल्यू भेटलेली आहे. मग शेवटी काय लिहायचं सोल्युशन काय x, y. जे x ची व्हॅल्यू आहे ते x ची व्हॅल्यू काय -1 आणि y ची व्हॅल्यू काय 1. राईट मित्रांनो.